कोट्यावधी रसिक प्रेक्षकांना मी शरद उपाध्ये अतिशय आनंदाने विनयाने आणि नमस्कार करीत आहे। दिवाळी शुभेच्छा देणं हा फार वृक्षपणा होईल। दिवाळीचा आनंद पण द्यायला पाहिजे आणि आनंद द्यायसाठी राशी भविष्यासारखा दुसरा विषय नाही। साधारण आपल्याला कल्पना आहेच ती। राशी भविष्य हा प्रकार इतका मजेचा आहे की आता वार्षिक राशी भविष्य पण आता लवकरच येईल आणि आठवड्याचं पण येतं। आठवड्याच्या राशी भविष्यात इतक्या मजा असतात। एवढे रविवार आज आपण राशी भविष्य वाचतोय, आपल्याला काही पटत नाही तरी आशेने आपण दर रविवारी वाचतोच। आधी 4 ओळीचं भविष्य, त्यात 1 ओळ महिलेला, 1 ओळ विद्यार्थ्याला आणि 2 ओळी आला, तरी माणूस आपला आशेने वाचतोच। 75 वर्षाचा वृद्ध इसम रविवारी आपल्या राशीचं भविष्य वाचू लागतो। या आठवड्यात प्रेम प्रसंग संभवतात। काय त्याचं मानसिक वय असेल कोण जाणे, त्यालाही गुदगुल्या व्हायला लागतात। तो म्हणतो तरुण वयात काय घडलं नाही, आता घडतंय का बघू। रोज बिचारा वाट बघतो, कोणी येत नाही, दम्याची उबळ थोडी येते, पुढच्या रविवारी परत भविष्य पाहायला मोकळा। बरं, हे राशी भविष्य सगळ्या पेपरमध्ये थोडंफार तरी सारखं पाहिजे का नाही। एखादा मनुष्य आपल्या राशीचं भविष्य रविवारी लोकसत्तेत वाचतो, त्याच्या राशीला लिहिलेलं असतं शेतीची कामे करण्यास आठवडा चांगला। आता तरी गप बसायचं की नाही, तो महाराष्ट्र टाइम्स पण वाचतो। महाराष्ट्र टाइम्स मध्ये त्याच्या राशीला लिहिलेलं असतं नाजूक प्रेमसंबंध जुळतील, मग तो सामना वाचतो। सामन्यामध्ये लिहिलेलं असतं मुक्याने कामे करा, बोलण्यापासून नुकसान। आता माणूस गोंधळतो, पण काही लोक ना जन्मताच हुशार असतात। ते कुठल्या राशीचे असतात लवकरच सांगणार आहे मी आता। हा हुशार मनुष्य या तिन्हीचा अर्थ असा लावतो, शेतावर जावं, नाजूक प्रेमसंबंध प्रस्थापित करावे आणि मुक्याने कामे करावे। जबरदस्त राशी भविष्य आहे। पण या राशी भविष्याची फार मोठी गंमत आचार्य अत्रे साहेबांनी केली होती। त्यांचं वार्षिक राशी भविष्य त्यांच्या नवयुगमध्ये यायचं, ते वसंत लाडोबा म्हापणकर लिहायचे। एके वर्षी काय वसंत लाडोबांना जरा उशीर झाला पाठवायला आणि कन्या राशीचं भविष्य ते पाठवायला विसरले, बाकी 11 राशींचं आलं। आता आधीच उशीर झाला होता, त्यात हे असं झालं। आचार्य अत्र्यांसारखा माणूस 10,000 वर्षात झाला नाही, पुढे होईल असं वाटत नाही। ते म्हणले आता कुठे पुन्हा पत्र पाठवा आणि मागवून घ्या। त्यांनी गेले 4-5 वर्षाचे अंक काढले आणि कन्या राशीचं स्वतःच लिहून टाकलं। त्या वर्षी लोक म्हणले म्हापणकरांनी कन्या राशीचं भविष्य काय टॉप लिहिलंय, त्यांना बॉटम कुठे माहिती होता काय तो। पण अत्रे साहेबांनी गप बसायचं की नाही, त्यांनी एका लेक्चर मध्ये सांगून टाकलं ते आम्हीच लिहिलं होतं म्हणून। काय ग तुला पटतंय राशी भविष्य वगैरे? तर मला बाई बराचसा चांगला अनुभव आला। आता ज्योतिषी काय ब्रह्मदेव नाही, थोडस चुकायचं। तुला सांगते, माझ्या वार्षिक राशी भविष्यामध्ये एकदा लिहिलं होतं दिवाळी अंकात की ह्या वर्षी तुम्ही तुमच्या तरुण मुलीला घेऊन हिल स्टेशनवर जाल, तिथे तुम्हाला एक अतिशय श्रीमंत तरुण करोडपती भेटेल, तो तुमच्या मुलीला मागणी घालेल। नंतर 2 महिन्यात तिचं लग्न होईल, वर्षाच्या आत तिला जुळं मूल पण होईल, जुळी मुलं होतील। इतकं व्यवस्थित त्यांनी भविष्य सांगितलं। मग ते म्हणाले तसंच झालं, अगदी तसंच झालं। आता थोडस चुकायचं, जुळी मुलं पण झाली, लग्न नाही झालं मात्र त्यांचं। तर आता ज्योतिष काय ब्रह्मदेव नाही, माणूसच आहे, थोडं थोडं चुकणारच असा खुलासा त्यांनी केला। ते माणूस एकदा रस्त्यात उभा राहून असा वर बघत होता। तो काय वर बघतो म्हणून दुसरा उभा राहिला, तो वर बघायला लागला, तिसरा बघायला, एक करतो म्हणून दुसरा करतो। 25 लोकांची लाईन लागली। 25व्या माणसाने विचारलं त्याला, काय बघताय वर तुम्ही? त्याने अशी खूण केली, हा बघतोय म्हणून मी बघतोय। त्याने त्याच्या पुढच्या माणसाकडे खूण केली। पहिल्या माणसाला विचारलं तर तो म्हणाला वर कुठे बघतोय, म्हणजे मानच वाकडी आहे। ते 7.5 असंच काहीतरी लोक, एक मारुतीला तेल वाहतो म्हणून दुसरा वाहतो। लोकमान्य टिळकांचं गीतारहस्य जे अतिशय उत्तम असं प्रसिद्ध झालं, लोक टिळक करतात तसं करू लागले। ते पागोटा घालतात, आपण पागोटा घालायचं, बाराबंदी घालतात, आपण बाराबंदी। लोकांनी टिळकांचा कित्ता घेतला नाही, अडकित्ता घेतला जास्त। म्हणजे मला एक उदाहरण आठवतंय, एका ऑफिसमध्ये असं ते मस्ट ठेवलं होतं आणि जे लेट लोक येतील त्यांनी तिथे कारण लिहायचं।
बहुतेक माणसाला यायची लोकल उशिरा आली वगैरे काय ते, आणि मग बाकीचे लोक वरील प्रमाणे लिहायचे. एके दिवशी एक लेट आलेल्या माणसाने खरं कारण लिहिलं, बायको बाळण झाली, जुळे झाले, वरील प्रमाणे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, माणूस जातीवर जात नाही, माणूस राशीवर जातो. मग अमुक एका प्रसंगाला काही माणसं कशी विचित्र वागतात बघा. नाशिकला एक प्रकरण घडलं. एक लग्न समारंभ चालू होता. असे लोक जेवायला बसले होते, आणि नाशिकला ती गव्हाची खीर करण्याची पद्धत आहे. लोक जेवायला बसले होते आणि त्यांनी खीर वगैरे वाढली, जेवायला सुरुवात केली. 5 मिनिटात तो वाढपी आतनं धावत आला आणि म्हणाला, खीर खाऊ नका, खिरीत पाल पडली. हे ऐकल्याबरोबर काही ना तिथल्या तिथे उलट्या व्हायला लागल्या. काही जण वेगळ्या राशीचे होते, जरा स्वस्त बसले, आता काय करायला पाहिजे विचार करायला लागले. पण काही लोक असे होते, पाल पडली तर पडली, खाऊन घेऊया, पुढचं पुढे बघू. 5 मिनिटांनी तो वाढपी पळत आला, म्हणला, ज्या पातेल्यात पाल पडली आहे ती खीर मी अजून वाढायला काढली नाही, खीर खायला हरकत नाही. आता ह्या उलट्या कुठून झाल्या? म्हणजे मूळ स्वभाव माणसाचा किती महत्वाचा असतो, तसे आपल्या प्रत्येकाचे 12 राशीच्या 12 लोकांचे एक स्थायी भाव असतात. उदाहरणच घ्यायचं झालं तर या बायका असतात, त्या कधीतरी अशा मार्केटिंग करताना दुकानामध्ये एखाद्या बाईला सुंदर शालू दिसतो, तिला तो फार आवडतो. ती घरी येऊन नवऱ्याला सांगते, अमुक एक दुकानात शालू असा ठरला, मला फार आवडला, पण मी घेतला नाही, तुम्हाला विचारलं नाही. तो जर वृषभ राशीचा असेल ना, दुसऱ्या दिवशी स्वतः खरेदी करून आणतो. तिला म्हणतो, नाही आत्ताच्या आत्ता नेस. ती म्हणतो, अमावस्या सर्व पित्री आहे परत, असू दे ग, तू नेस म्हणजे पौर्णिमा होईल. त्याचं वृषभवाल्याचं कामच वेगळं आहे. पण तो नवरा जर कन्या राशीचा असेल ना, ते जरा हिशोबी लोक असतात, काटकसरी असतात, कंजूस पण असू शकतात. ती जेव्हा सांगते एक शालू पाहिला मी, फार नाही 5,000 रुपये किंमत आहे, तो वर बघतच नाही, लिहित राहतो काहीतरी. एक 2-3 दिवसांनी ती म्हणते, यांचा स्वभाव असाच आहे, आपणच जाऊन आणावं. आणि तो शालू घेऊन ती येते, नेसते, आणि त्याला म्हणते, कशी दिसते मी बघा. तर तो दचकतो. तो म्हणाला, कधी आणलास तू? मी कालच आणला. मग पैसे? नाही, त्याला लिहून ठेवायला सांगितले. तो लगेच तिला विचारतो, ह्या पैशामध्ये किसान विकास जर घेतली असती तर आपला किती फायदा झाला असता. आणि मकर राशीवाला जर असेल ना तिचा नवरा, तर तो तिला म्हणतो, शालू बिलू काय करायचंय, पूर्वीच्या बायका वलकल नेसायच्या, अगदी वलकल सोडून दे, पटोला बिटोला काहीतरी एवढं कशाला. तर राशीचा स्वभाव कसा ठरवला? मुळात आधी राशी म्हणजे काय, अनेकांना प्रश्न असतो. आपल्या जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत ती आपली राशी. शास्त्रकारांनी असं अवलोकन केलं, त्यांना एक एक राशीच्या आकृत्या दिसल्या. खरोखरच त्यांनी फार विचार केला की अश्विनी, भरणी आणि कृत्तिका या 2.25 नक्षत्रांनी त्यांना आकाशात एक मेंढाकृती दिसली. म्हणून त्यांनी त्याला मेष नाव दिलं. हे पण खरं. आणि मेंढा डोक्याने लढतो, तसे मेषवाले डोक्याने लढतात, हा स्वभाव पण त्यांचा पडतो. विंचू जो असतो तो विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा या नक्षत्रांनी बनतो. तो आकाशात लिटररी विंचू दिसतो त्यांना 2.25 नक्षत्रांच्या विभागाने. आणि त्या राशीवर जन्माला आलेल्या लोकांचा डंख मारण्यासारखा स्वभाव असतो. बघूया आता थोड्या वेळाने आपण. म्हणजे त्यांनी अशा आधी 12 राशी शोधल्या. मग त्या राशींचे स्वभाव त्यांनी 5 गोष्टींवर ठरवले. राशीला एक देह असतो, पुरुष किंवा स्त्री. ओळखायचं कसं? त्या विषम राशी म्हणजे पुरुष राशी, समराशी म्हणजे स्त्री राशी. आता दोघींच्या स्वभावात फरक काय? पुरुषाला जरा बरं वाटेन असं झालं तर तो लगेच ऑफिसात रजेचा अर्ज टाकतो. घरी तरी विश्रांती घेतो का? या गॅलरीत उभा राहा, समोर बघ, त्या गॅलरीत उभा राहा, समोर बघ. बायका बिचाऱ्या किती बरं वाटत नसलं तरी सरळ उठून स्वयंपाकघरात कामाला लागतात. एक कारण असं असतं की त्यांना असं वाटतं, मी घरी असताना माझ्या नवऱ्याने असं हॉटेलमधनं आणून खाणं बरोबर नाही, म्हणून त्या उठून कामाला लागतात. किंवा दुसरं कारण असं असतं, तिला झोपलेली बघून नवरा म्हणतो, अगं तुला बरं वाटत नाही ना, मी आईला बोलावून घेतो. ताडकन उठतेच ती. कोणी सांगितलं तुम्हाला बरं नाही? बरी आहे मी. दुसरा एक फरक आहे, पुरुष 8 दिवस जरी बाहेर गावी गेला तरी त्या घरच्या गड्याला सांगून जातो, अरे बाईसाहेब नाहीये, 8 दिवस मी नाहीये, त्या एकट्याच आहेत, लक्ष ठेव. बायका 4 दिवस माहेरी गेल्या तरी त्या मोलकर्णीला दम भरतात, अजिबात फिरकू नको इकडे 5 दिवस.